नाही तर मला आज त्या गावाची आठवण आली काकू, हिंगोली जिल्ह्यातल्या. असं श्रीमंत लोकांचं गाव होतं, पैसेवाल्या लोकांचं गाव. त्या गावात पैसा होता, आनंद नव्हता. हो ना. त्या गावात चैतन्य नव्हतं. त्या गावचे लोक कीर्तनात कसे म्हणून हाशेच नाही. हो ना. मला असं बयाडासारखं वाटे. म्हटलं लेकाचं कोण्या गावात येऊन फसलो आपण आज. यायला फालतूच तारीख दिली म्हटलं आपण. इथं काही आपलं बजेट बसत नाही म्हणलं, थांबून द्यावं आपलं कीर्तन न चाललं जाऊ म्हटलं नागपूरले वापस. मी असा विचारच करत होतो तर तेवढ्या वेळात एक काकाजी कार्यक्रमात आले आणि ते आमच्या स्टेजच्या समोरच येऊन बसले. तेच काकाजी टाळ्या वाजवे, तेच काकाजी मान हलवे, तेच काकाजी मला रिस्पॉन्स दे, प्रतिसाद दे. म्हणलं जमलं रे बाबा. म्हणलं बस त्या माणसाकडे पाहून मी आपला 2-2.5 तास कीर्तनाचा कार्यक्रम केला. आमचं कीर्तन संपलं. त्या माणसाचा जाऊन मी सत्कार केला, त्याच्या गळ्यात हार टाकला, त्याच्या पाया लागून त्या काकाले म्हटलं काका देवासारखे भेटले जी म्हणलं तुम्ही आज. काहून तर तुम्ही आले म्हणून आमचा कार्यक्रम जमला म्हटलं आजचा. तुम्ही आले नसते ते कीर्तनच फेल झालं असतं म्हणलं आमचं. बस मी असा म्हणतच होतो तर तेवढ्या वेळात तो आयोजक मला सांगायला आला. अजी म्हणे बैराय म्हणे ह्या. हा बैराय तर मग हा टाळ्या खाऊन लागले. अजी म्हणे हा तंबाखू घोटे म्हणे, चुनावळी म्हणे. लोक आहे आणि एवढे रंगारंगाचे लोक आहे भाऊ. लोक आहे ते सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग, क्या कहेंगे लोग. अर्धे लोक याच टेन्शन मध्ये जीवन जगतात का लोक काय म्हणतील. लोक याच टेन्शन मध्ये आहे, लोक का म्हणतील. लोक काहीच म्हणत नाही, ते लोक होय. ते दोन्ही कडून बोलतात. एखादा माणूस बारीक असन का नाही तर त्याला टीबी आहे म्हणते, टीबी मर्चंट आहे म्हणते तो. एखादा माणूस लट्ट असन अहित खाऊ आहे म्हणते तो. एखादा माणूस प्रत्येक कार्यक्रम अटेंड करत असन, गावात प्रत्येक कार्यक्रमाला हजर राहत असन तर रिकाम छोटस आहे म्हणते, रिकामाच आहे म्हणते तो. एखादा माणूस कोण्याच कार्यक्रमाला गावात येत नसन, बाबा बाबा घमंडी आहे म्हणते. असे लोक आहे. एखाद्या माणसानं कार्यक्रमाला वर्गणी कमी दिली, कंजूस आहे म्हणते काय नाही. एखाद्यानं वर्गणी कमी दिली कंजूस आहे म्हणते. आणि एखाद्यानं खूपच जास्त वर्गणी दिली कार्यक्रमाला, बापा बापा नंबर 2चा पैसा आहे म्हणते. लोक ऐसी जमाने को किसने बनाया, मुझको तो लगता है मुझको तो लगता है यही पर माया. टुकड़ा कहीं उसको तीरथ ना काबा, जीने में भी तौबा है और मरने में भी तौबा. राहत बदलोगे दुनिया का बाबा, जीने में भी तौबा है और मरने में भी तौबा. राहत बदलोगे. हे भजन वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराजाचा आहे. कधी कधी चांगलं काम करणाऱ्या माणसाने सुद्धा लोक त्रास देतात, गाड्या करतात. पण खरा गुरुदेवाचा कार्यकर्ता कोण आहे हे वंदनीय महाराजांना ग्रामगीतेत मांडलं. सर्वची ऐकतील ऐसे नाही, यासी आहे मागील ग्वाही. परी सेवा खंडो न द्यावी ऐसे आहे, ऐसे नव्हे उचित, ऐसे नव्हे उचित उचित. हे ग्रामगीतेत वंदनीय महाराजांना मांडलं. असे राष्ट्रसंताच्या विचाराचे कार्यकर्ते गावागावात तयार करण्यासाठी हा पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे. कारण सच्चे सेवक बनेंगे जब हम आजादी को पाएंगे, घर घर में आजादी राम राज्य फैलाएंगे. घर घर में आबादी देकर राम राज्य फैलाएंगे. घर घर में आजादी देकर राम राज्य फैलाएंगे. म्हणून वंदनीय महाराजाची पुण्यतिथी. 56 वर्ष झाले या महामानवाला, पण आजही गावागावामध्ये पुण्यतिथी साजरी होत आहे का आणि कशासाठी. या पुण्यतिथीच्या निमित्तानं 2 प्रश्न आहे. पुण्यतिथी का अन कशासाठी. ओ बाबू शांत बसणार. ह्या एवढा फळफळ काम करते ते शिजरनं झालं काय. शांततेचं सक. आणि तू मांडी घालून बस पिंट्या. हा तुमच्यासाठीच कीर्तन आहे. चालू ठेवू ना मी. आणि तुम्हाला बोर न होते, तुम्हाला जो माल पाहिजे तोच वापर तुम्ही कीर्तनात.
5-10 हजार वर्षाच्या जुन्या गोष्टी मी सांगतच नाही. एक होता राजा, त्यानं खाल्ला भजा. एक होती बुडी, ते पडली उबडी. या भंगार गोष्टी वाचू वाचू ऐकू ऐकू आमचे डोके खराब झाले. तुकडोजी महाराजाचं भजन आहे, क्या कहते हो बात पुरानी तुम नहीं जाने हम नाही जाने. म्हणून फक्त शांततेचं सतत. तुम्ही पोरं तशी हुशार आहे, तुम्हाला जास्त सांगायची गरज नाही. हे मोठमोठ्याल्या माणसाईले चुपचाप करते की लहान लहान पोट्टे. जसं एक पोरग शाळेत गेलं आणि त्याच्या आईनं पोराले का नाही डब्यामध्ये गाजराचा शिरा दिला. शिरा समजते ना तुमच्या इकडे? हलवा. हलवा. पोराले त्या डब्यामध्ये गाजराचा शिरा दिला. पोरग शाळेत गेलं, मधली सुट्टी झाली. सगळ्या पोरांना आपापले डबे उघडले. याही पोरानं आपला डबा उघडला. तेवढ्या वेळात गुरुजी आले. गुरुजीनं पाहिलं पोराच्या डब्यामध्ये गाजराचा शिरा आहे. गुरुजी म्हणे पोराले म्हणे बापू मला खूपच आवडते रे म्हणे शिरा. पोट्ट म्हणे गुरुजीला घ्या ना मग म्हणे पुरा. त्या गुरुजीनं थोडासा खाव का नाही शिरा. गुरुजीने आपला पुरा पुरा शिरा खाल्ल्यानंतर गुरुजी पोराले म्हणे का रे बाबू मी तुझ्या डब्यातला पुरा शिरा खाल्ला, तुले रागीत ना आला ना. पोरग बोलाले एवढं खतरनाक होतं का काही पाहायचं काम नाही. पोरग म्हणे गुरुजीले म्हणे का हो गुरुजी याच्यात कायचा राग आहे म्हणे. तुम्हीच काल आम्हाला शाळेत शिकवलं म्हणे का शबरीचे उष्टे बोरं प्रभू रामानं खाल्ले, सुदाम्याचे पोहे भगवान गोपाल कृष्णानं खाल्ले. मग तुम्ही माझे गुरु आहे म्हणे, मी तुमचा शिष्य आहो म्हणे. मग मी के राव म्हणे तुमचा. मग गुरुनं शिष्याचा डबा खाल्ला तर राग कायचा येणार आहे म्हणे. माझे भाग्य आहे म्हणे हे तुम्ही माझ्या डब्यातला शिरा खाल्ला तर. हे शब्द गुरुजीनं ऐकले. त्या गुरुजीची अशी छाती फुगली का काही. त्या गुरुजीनं पोराले असं जवळ घेतलं आणि गुरुजी पोराले म्हणे बापू मला तुझ्यावर विश्वास आहे म्हणे. मला फक्त टेन्शन एका गोष्टीचं येऊन राहिलं म्हणे का या डब्याबद्दल जर तुझ्या घरी गिरी माहीत झालं तर. आईने की माहीत झालं तर आईनं गिरी विचारलं तर मग का करशील म्हणे. पोरग म्हणे गुरुजीले म्हणे गुरुजी तुम्ही टेन्शन घेताच काय म्हणे या छोट्याशा डब्याचं. मला जर मग आईनं जर विचारलं म्हणे डब्याबद्दल तर मी तिला सरळ सांगून देईन म्हणे का डबा कुत्र्यानं खाल्ला. तरी त्या ऐकली नाही तर तिला सांगेन म्हणे का ते कुत्रं खूपच कावरीजून होतं ते काही कमी कलाकार आहे म्हणता. पोरं हुशार आहे, फक्त योग्य दिशा दाखवण्याची गरज आहे. आणि त्याच्यासाठी गुरुदेव शिवा मंडळ आहे का तो. वंदनीय महाराजाले एका पत्रकारानं प्रश्न विचारला होता गुरुकुंज मोजरी. पहिले गुरुदेव शिवा मंडळाचं नाव होतं आरती मंडळ. काय होतं? आरती मंडळाचं रूपांतर झालं कशात? श्री गुरुदेव शिवा. महाराजानं गुरुदेव शिवा मंडळ काढलं. एका जणानं महाराजाने विचारलं महाराज आपने ये जो गुरुदेव शिवा मंडल निकाला है इसका उद्देश्य क्या है. तो महाराजाचा हे पुस्तक आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे आदेश रचना. त्याच्यामध्ये सामुदायिक प्रार्थनेवर श्लोक आहे का नाही. त्याच्यामध्ये गुरुदेव शिवा मंडळाचे कार्य ना माझे परिवर्तनाशी पाहिजे प्रभूशी आणि सर्वांचे. हा संदेश म्हणे घेऊन लावा चला प्रार्थना आर्यपुत्रा झळकडी तर सामुदायिक प्रार्थना. त्याच्यावर सामुदायिक प्रार्थनेचे पूर्ण श्लोक आहेत वंदनीय महाराजाचे. तर महाराजाने हा प्रश्न विचारल्यानंतर महाराजाचं जे उत्तर आहे ते हृदयाच्या डायरीत नोट करून ठेवण्यासारखं आहे. म्हणजे एका जणाने विचारलं महाराज हे गुरुदेव शिवा मंडळ म्हणजे काय आहे. एका शब्दात तुकडोजी महाराजांना सांगितलं गुरुदेव शिवा मंडळ माणसाले माणूस बनवण्याचा कारखाना. आणि याच्यासाठी 2 प्रणाल्या दिल्या, सामुदायिक ध्यान आणि सामुदायिक प्रार्थना. कशासाठी तर सर्वांना एकत्रित करण्यासाठी. ही अशी प्रणाली आहे की कोणी ना गरीब आता कोणी ना अमीर सर्व हो भारताचे हाची धरुभाव. हो सर्व हो भारताचे हाची धरुभाव. काम करू पोट भरू हाची मंडळ. मंडळाच्या प्रार्थनेला सेवकांनो जाऊया. मंडळाच्या प्रार्थनेला सेवकांनो जाऊया. भेदभाव सोडून सर्व खाव लावूया.
सामुदायिक प्रार्थना होते. या प्रार्थनेमध्ये 20 मिनिटं आपल्या जीवनातले जरूर द्या. 24 तासातले 20 मिनिटं द्या. त्या प्रार्थनेचा उद्देशच आहे लहान लहान वीर करू साजरी शिपाई देशासाठी लढायाची झाली त्यानं घाई हो देशासाठी लढायाची झाली त्यानं घाई वीर देऊ पाठी राहू शक्ती युक्ती द्यावया मंडळाच्या प्रार्थनेला सेवकांनो जाऊया मंडळाच्या प्रार्थनेला सेवकांनो जाऊया भेदभाव सोडवीन सर्व गाव लावूया भेदभाव सोडवीन सर्व गाव लावूया हो मंडळाच्या प्रार्थनेला. त्याच्यासाठी ही पुण्यतिथी आहे. अन्य राष्ट्रसंत भाऊ याचा आवाज कमी केला का? हॅलो हॅलो हे सारखे सेमच राहू द्या भाऊ कारण तुमच्या हातात ते मशीन आहे मशीनमध्ये आहे बटन. हो बटनेतच ताकद आहे. आता पाहिलं ना तुम्ही आता पाहिलं नाही विधानसभेत बटनेन का होते या बरं हे इकडं चालले कुठं लोक सुटी दिन 5 मिनिटाची लघवीसाठी मंदात उठायचं नाही. अर्जंट आली असन तर माती अडवा पाणी जिरवा. नाही योजना बंद झाली गावागावात माती अडवा पाणी जिरवा. नवीन योजना आली याले अडवान त्याची जिरवा. तुमच्यासाठीच आजचा हा कार्यक्रम आहे आणि गावाच्या मानानं आज कीर्तनाले लोकही भरपूर आहेत. बाहेर गावची अनेक मंडळी आली दुरून दुरून लोक आले. जायले जायले माहीत झालं तुषार सूर्यवंशीचा सत्यानाश आज वासेरात आहे. सर्व मंडळीनं टाइम काढला आणि आजच्या कार्यक्रमात महत्वाचं म्हणजे 3 पार्टीचे लोक आहेत. हे गावही 3 पार्ट्याच आहेत. 3 पार्ट्या म्हणजे मी काही राजकारणातल्या पार्ट्याबद्दल बोलणार नाही. राजकारण काही माझा विषय नाही. आपल्या पार्ट्या वेगळ्या आहेत. आपली पहिली पार्टी आहे 18च्या खालचे लहान लहान पोरं चिल्लर खुर्दा जायले मतदानाचा अधिकार नाही. जेवढी लहान लहान लेकरं असून 18 वर्षाच्या खालचे लहान लहान पोराईनं आवाज काढा बरं एक वेळा. छत्रपती शिवाजी महाराज की गोपाल कृष्ण भगवान की पंढरीनाथ महाराज की. क्या बात आहे. फुल बॅटरी चार्जिंग आहे. पण गावाच्या मानानं लेकरं कमी दिसून राहिले नाही काकाजी. गावला मोठा आहे पण त्या मानानं लेकरं हे बाहेर गावची पोर आहे काही काही गावातले कमी आहे. गावातले कमी आहे. गावाच्या मानानं लेकरं कमी आहे. म्हणजे हायच नाही का झालेच नाही की झाले जी आले नाही दानाफा नाही आले नाही. जेवढ्या तेवढे चार्जिंगच आहे पण पोरं मोठं सुंदर गाव आहे. आता दुसऱ्या नंबरची पार्टी आहे फक्त माणसं 18च्या वरचे आणि मराल टेकले थे. सर्व माणसाईने एक वेळा आवाज द्या बरं. श्री संत मालेगावकर महाराज की समर्थ सद्गुरु वाडकोजी महाराज की राष्ट्र संत तुकडोजी महाराज की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की क्रांति सूर्य भगवान बिरसा मुंडा की बोलो महर्षी वाल्मीकि ऋषि की भारत माता की. तुमचा आवाज ठीक आहे. काय मोठं सर ना आपल्याला तुझ्यातच तर लय ताकद आहे. कारण तू अंबा जगदंबा तू शेरवाली. तू अंबा जगदंबा तू शेरवाली. नाव तुझे अनेक तू महाकाली. नाव तुझे अनेक तू महाकाली. नाव तुझे अनेक तू महाकाली. मग त्याबरोबर महिला मंडळी नावाज एक वेळा. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले की राष्ट्रमाता जिजाऊ की मंजुळा माता की. इथे बाया एवढ्या बाया कीर्तना करायला काही बाया जय म्हणजे काही निश्चय करून टाकलं. जय नाही म्हणत आता कोत्राडीवर
ग्रंथामध्ये 20वा अध्याय आहे महिलोन्नती. याच्यात ओळखलेली वंदनीय महाराजांनी, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी, ऐशी वरणेली मातीची थोरवी शेकडो गुरुनी. एवढी माय मावल्यांमध्ये ताकद आहे. तुमच्यातली मातृशक्ती जागृत करणं आता काळाची गरज आहे. कारण जशी आई असेल तसं पोरगं घडेल. आईकडं प्रार्थनेला येत असेल तर पोरगही मागोमाग आल्याशिवाय राहणार नाही. आई भजन स्पर्धा पाहिले जर आली तर पोरगही मागोमाग आल्याशिवाय राहणार नाही. आई कीर्तनात येत असेल तर पोरगही मागोमाग गेल्याशिवाय राहणार नाही. आई हरिपाठात जात असेल, बुद्ध वंदनेला जात असेल तर पोरगही मागोमाग गेल्याशिवाय राहणार नाही. आणि आई जर दिवसभर तारक मेहता का उलटा चष्मा पाहत असेल तर ते पोटेही पोपटलाल सारखं निघाल्याशिवाय राहणार नाही. संस्कार जसे कराल लेकरं तसे घडतील. आणि घरातून संस्कार महत्वाचे. संस्काराची सुरुवात होती कुठून? घरात. मग आमच्या घरात नेमकं चाललं काय याचं चिंतन करणं आवश्यक आहे. आज घराघरामध्ये संताचा विचार आहे का? घराघरामध्ये ग्रामगीता वाचली जाते का? नाही. तुकोबाची गाथा वाचली जाते का? नाही. घरातलं वातावरण कसं झालं? घराघरात एकच सिरियल चालते. कोणती? तारक मेहता का? आणि त्या तारक मेहता मध्ये एक जेठालाल आहे. जेठालालच्या बायकोचं नाव आहे दया. जेठालाल लागला कोणाच्या माग आहे? हे परिस्थिती आहे. पहिला का अभ्यास आहे? बरं आता हे कुठं शिकवा लागलं का? याचा अर्थ जे दिसते तसे माणसं. तर मग घरातलं वातावरण जर चांगलं जर राहील तर त्याचा परिणाम या लहान लहान विद्यार्थ्यांवर होईल. म्हणून संस्काराची सुरुवात होते घरातून. मातेच्या स्वभावे पुत्राची घडणं, त्यास उज्ज्वल ठेवी तिचे वर्तन, स्त्रीच्या तेजावरच पुरुषाचे मोठेपण कैसे आहे. हे ग्रामगीतेमधली 20वा अध्यायातली ओवी आहे, महिलोन्नती मधली. म्हणून 100 गुरुची ताकद एका महिलेमध्ये आहे. ग्रामगीतेत सांगितलं तुकडोजी महाराजांनी. म्हणून तुम्ही जागृत झाल्या पाहिजे. कारण तुम्ही जगत जननी आहात. हे जेवढे फोटो लागले इथं गाडगे महाराज तुकडोजी महाराजाचे, आता उद्याला पुण्यतिथी आहे तुकडोजी गाडगे बाबाची. 20 डिसेंबर. गाडगे बाबाच्या आईचं नाव होतं सखूबाई. गाडगे बाबाचे वडील दारूच्या व्यसनाने मरण पावले, पण आई चांगली होती सखूबाई. तर गाडगे बाबा असे संत झाले या महाराष्ट्रात, जे गाडगे बाबा कधी शाळेत नाही गेले, पण त्या गाडगे बाबाच्या नावावर युनिव्हर्सिटी आहे, विद्यापीठ आहे, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ. या विदर्भाच्या मातीत हे 2 संत फारच जबरदस्त झाले, गाडगे बाबा आणि तुकडोजी महाराज. 4 वर्ग शिकणारे तुकडोजी महाराज 3500 भजन लिहिले, 150 पुस्तकं लिहिली, 1000हून जास्त लेख आहे, अभंग गाथा आहे, ग्रामगीता आहे. तुकडोजी महाराजाच्या आईचं नाव होतं मंजुळा माता. हे दोन्ही संत आवश्यक आहे गावागावात. माणसाच्या जीवनात मानव कल्याणाचा विचार मांडणारे हे 2 संत. की विदर्भ हिरे 2 चमकले, जनता केली राजी. विदर्भ हिरे 2 चमकले, जनता केली राजी. एक बाबा देबूजी, एक बाबा तुकडोजी, एक बाबा देबूजी,